हॅलो फ्रेंड्स, टिफिन रेसिपी सीरीजमधली हा आपला 5वा व्हिडिओ आहे। यामध्ये आपण पाहणार आहोत थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली भरली भेंडी ही रेसिपी। चविष्ट, झटपट होणारी आणि टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। त्यासाठी मी अशा प्रकारे भेंडी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घ्यायची भेंडी आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फक्त एकच कट देऊन ही भेंडी चिरून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। आता कढईमध्ये आपण 4 ते 5 चमचे बेसन पीठ घेऊया आणि ते 2 मिनिट भाजून घ्यायचे। बेसन पीठ भाजत असताना त्याचा वास यायला लागला की आपण हे पीठ एका वाटीमध्ये काढून घेऊयात। अशा प्रकारे हे पीठ भाजून झाल्यानंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडासा ओवा घालायचा आहे। त्यानंतर चवीपुरता मीठ घालायचे आहे आणि थोडा गरम मसाला। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले घालून हे पिठात मिक्स करून अशा प्रकारे भेंडीमध्ये सगळं थोडं थोडं भरून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे मी हे सगळं भेंडीमध्ये भरून घेणार आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। पीठ भाजून घेतलं होतं त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतले। त्यामध्ये थोडं जिरं, ओवा आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। हळद छान भाजून झाली की यामध्ये आपण ही भरून घेतलेली भेंडी घेणार आहोत। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय। ही भेंडी तेलामध्ये मिक्स झाली की आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्स करणार आहोत। मीठ थोडं कमीच घालायचंय कारण आपण पिठामध्ये हे मीठ घातलं होतं। 3 ते 4 मिनिट हे व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचे। भाजी आपली टिफिनसाठी तयार आहे। आपण टिफिनमध्ये सर्व करूया। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।